हो म्हणते, हा हो हो नाही हो म्हणते, दुसऱ्या बी हो म्हणते आणि तिसऱ्या तिसऱ्या. पण तुम्ही दोघांपैकी जर तुम्हाला एखादा नाही म्हणायचं असेल तर तुम्ही नाही म्हणू शकता. पण तिसऱ्याला नाही म्हणायचं. हा, पण मग ज्याने नाही म्हटलं त्याला परत मी विचारणार आहे, मग तुमचे मित्र कोण आहात? मग तुम्ही इथं क्रिएटिव्ह थिंकिंगने विचार करायचा आहे. असा विचार करायचा आहे, असा प्रश्न मांडायचा आहे की माझे मित्र इथं गड्यात ज्यांनी सर्व अन्य आय कार्ड टाकलेले ते सर्व माझे मित्र, बरोबर? सर्वांनी एकमेकांची जागा चेंज करायची. आलं लक्षात? म्हणजे असा प्रश्न करायचा की मी आय कार्ड टाकलेल्या सगळ्यांनी फॉर एक्झाम्पल सांगितलं सरांनी, पण असा प्रश्न कॉमन सांगायचा की सर्वांचा कोणी बी कोणी. हा, आता समजून घ्या, साड्यांचा रंग असेल, आता पुरुषांकडे साड्या नाहीत, मग ते काय आता असा प्रश्न टाका की हा तो प्रश्न कॉमन झाला पाहिजे. समजा रंगच घ्या, ब्लॅक रंग आहे बा तर कॉमन येईल. मग ब्लॅक रंगवाल्यांनी काय करायचं आहे, समजा आता मी दुसऱ्याकडे गेलो, त्यांनी सांगितलं की तुम्ही माझे मित्र नाही, मग मी विचारेल तुमचे मित्र कोण, तर मग त्या मॅडम सांगतील मला की ज्यांनी, आता सरांनी मी पुढे फोडत नाही की बा ज्यांनी आय कार्ड टाकले ते माझे मित्र. मग आय कार्ड ज्यांच्याकडे आहेत त्यांनी आपसात आपल्या जागा बदलायच्या. जर त्यांनी जागा बदलली तर त्याच्यावर राज्य. येत आहे लक्षात? चला आता स्वयं मोठ्यानं मोठ्यानं. तुम्ही माझे मित्र आहे का? हो. तुम्ही माझे मित्र नाही. अरे बस बस बस. मग कोण? मग तुमचे मित्र कोण? जे स्टार्ट घातलेले सगळे माझे मित्र. जीन्सवाल्यांनी जागा बदलायची, तुम्ही त्यांची जागा घ्यायची सर. तुम्ही जागा घ्यायची त्यांची पटकन. मी घ्यायची का? जीन्स पॅन्ट वाल्यांनी आपली जागा बदलायची. आता रंग, काही रंग किंवा अजून काहीतरी गोष्टी राहिल्या असत्या की ज्याची उपवास आहे वाद. काही लोकांना समजू शकतं ना ते. तुम्हाला तर माहिती की नाही माझा उपवास आहे असं नाही तरी पण तुम्हाला तर माहिती ना तुमचा उपवास आहे. आणि तुम्ही काय करताय मॅडम, तुम्ही जागच्या जागी उभे पटापट जागा बदलायच्या आणि जे राज्यवाले आहेत ना त्यांनी त्यांची जागा पकडायची. हो. येतंय लक्षात? तुम्ही माझे मित्र हो. तुम्ही माझे मित्र हो. तुम्ही माझे मित्र नाही. चष्मा घातले सगळे. चला पटापट बदला जागा. तुम्ही घ्या ना. अरे जागा घ्या ना. आमचं घ्यायची की नाही? तुमची जागा सोडायची नव्हती. तुमचा चष्मा घ्या. अरे जोराने विचारा जरा. चल सर आ जाओ इधर. इधर आ जाओ. जगह बदलो जरा. आता लेडीज जाऊ द्या, आइए ना थोड़ी देर. इकडून उतारा. नाही म्हणत. नाही म्हणत नाही का नाही. जागा बदलायची पटापट. बहुतांश लोकांची जागा बदलली. पांढरे केसवाले सापडले. तुम्ही माझे मित्र आहात. तुम्ही माझे मित्र आहे. नाही म्हणावं. तुमचे मित्र कोण? तार्किक विचार करा चांगला. ज्यांनी आय कार्ड घातले ते माझे मित्र. पटकन पटकन बदला. मॅडम जा. हा, सूर्यवंशी सर थांबा तुम्ही तिकडे. यांच्यावर राज्य आला. चला हे आता एकाच विचारा. झालं पाहिजे ना. सर पुढे या इकडे जरा. या कुठून विचारा, या संगीता मॅडम कडून विचारा. हो सांगितलं म्हणजे तुम्ही माझे मित्र आहे. तुम्ही माझे मित्र आहे. तुम्ही माझे मित्र कोण? ज्यांनी सगळ्यांनी येलो कलरचं घातलंय ते माझे सगळे मित्र. येलो आता मॅडम मॅडम आता असा प्रश्न टाका की सगळ्यांच्या जागा बदलायला पाहिजे. मोबाईल असलेले. हा?
गाईड्स काय कोणाकडे नसतील. ट्रेनिंग घेणारे सगळे माझे मित्र. वा छान, मॅडम कायम राज्य राहा. चला तिथून सुरुवात करा. चला नाही. तुमचे मित्र कोण? ज्यांच्या हातात घड्याळ आहे ते सगळे. अरे मध्ये कोणी उरलं नाही. चला ठीक आहे, एकदा जोरदार टाळ्या. निपुण भारत, निपुण भारत. निपुण भारत, निपुण भारत. निपुण भारत, निपुण भारत. या साईड सर बसा इथे. नाही आपण तुमची जोडी 30 आणि 8 लावून आयुष दादा तुमचं वाचन झालं का सगळं सगळं पूर्ण झालं आहे तुमचं झालं. आता आपण इथे एकच घेणार आहे ही अशी ॲक्टिव्हिटी जी आहे ही आपल्याला वर्गामध्ये 2-2 मुलांच्या जोडीनेही घेता येते, 3 मुलांच्या जोडीने घेता येते, 4च्या 5च्या. तुम्हाला जसे गट पाडायचे असतील तशा गटाने घेता येते. आपण आता तुम्हाला सांगितलं होतं जे तुम्ही वाचन केलं आहे सगळ्यांनी एकच प्रकरण दिलं होतं आपण त्या प्रकरणावर तुम्हाला वाचन करायचे आणि प्रश्न करायचे. तुम्ही जे प्रश्न काढले त्याची समर्पक उत्तरं ही तुमच्या जवळ असतील. बरोबर. आता तुम्ही एका गटाने प्रश्न विचारायचे, बाकीच्या गटाने फक्त उत्तरं सांगायचे की मला असं वाटतं की याचे उत्तर हे यायला पाहिजे होतं. बरोबर. त्याचे गट पाडले तर त्यात कोणत्या समस्या निर्माण होतील किंवा कोणते अडथळे ठरतील. चला दुसऱ्या गटाने उत्तर सांगायचे. प्रश्न आला का लक्षात? तुम्ही सांगा. जर गट पाडले गेले सर तर त्या गटामध्ये एकाच क्षमतेचे विद्यार्थी येणार नाही, वेगवेगळ्या क्षमतेचे विद्यार्थी असतील किंवा वेगवेगळ्या विषयाची आवड असणारे विद्यार्थी असतील तर ही एक मोठी समस्या त्याच्यामध्ये ठरू शकते. अजून चला दुसरा प्रश्न विचारून टाका पटकन तुमच्या गटात. अध्ययन म्हणजे काय? कोणीही द्यायचं बघा. हा मॅडम पेरणे अध्ययन करणं म्हटलं. चला बरोबर. चला पुढचा प्रश्न. पियर आणि पेअर मधला फरक. पियर आणि पेअर मधला फरक. बरोबर आहे. बरोबर आहे का मॅडम? पुढे मुलांना गटात काम करण्याची सुरुवात कुठून करावी? मुलांना गटात काम करायची सुरुवात कुठून करायची? खेळापासून. अजून छोट्या छोट्या कृती सांगून जसे शेंगा फोडणे, त्याकडं ह्याच्यापासून नाव तयार करणे, अक्षरं तयार करणे असे एकत्रित त्याची आवड त्याची आवड लक्षात घेऊ. आवड खूप महत्वाची. त्याच्या आवडीचा जर टाकला की तो ऑटोमॅटिक रुटीन तयार करतो. पुढचा प्रश्न मॅडम. शाळा सुलतानपुरी सुलतानवाडी तालुका फुलंब्री येथील शिक्षक सुबोध कुमार जैन यांनी अभ्यास पंगत म्हणून एक उपक्रम राबवला कोरोनाच्या काळामध्ये. तर त्यांनी विद्यार्थ्यांच्या गटानुसार त्यांनी त्यांचे गट पाळायला लावले. तर त्या गटासाठी त्यांनी काय काय नावं दिली? लाडू, बासुंदी, चिवडा. चला आता पुढच्या गटाला प्राधान्य. तुमच्या गट तुमचे काही प्रश्न बाकी होते का मॅडम?
प्रोग्रामिंग आणि कोडिंग शिकण्यासाठी कोणत्या मुलांमध्ये गट केले पाहिजे? प्रोग्रामिंग आणि कोडिंग शिकण्यासाठी कोणत्या मुलांमध्ये गट केले पाहिजे? कोणत्या मुलांचे गट तयार केले पाहिजे?